वेगाव शिवारात जनावरांची अवैध वाहतूक उघड. मारेगाव पोलिसांची कारवाई. 4,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. मारेगाव तालुक्यातील वेगाव परिसरातून 2 बैलांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या महिंद्रा बोलेरो वाहनावर मारेगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह 2 बैल असा एकूण 4,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगाव डोंगरगाव मार्गावर नाकाबंदी केली होती. यावेळी संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH29 M1194 थांबवून तपासणी केली असता वाहनात 2 पांढरे बैल चारा पाण्याची व्यवस्था नसलेल्या स्थितीत बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले. 2 बैल 40,000 आणि महिंद्रा बोलेरो वाहन किंमत अंदाजे 4 लाख असा एकूण 4,40,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणात विकास दादाजी पवार, सचिन संतोष उईके आणि सूरज विलास मुके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या दोन्ही बैलांना सुरक्षिततेसाठी रासा येथील श्री गुरु गणेश गोशाळेत पाठवण्यात आले. या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास मारेगाव पोलीस करत आहे. मारेगाव वार्ता, सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ.